किती लोक आजच्या वचनासाठी तयार आहेत? हालेलुया. काल मागच्या रविवारचं वचन किती लोकांना आठवत आहे? किती लोक आशीर्वादित झालेले? आमेन. आपण फक्त तो काय पाहिला होता? नैसर्गिक भाग पाहिला होता, कशा रीतीने मनुष्याचं जीवन आहे. आणि आज आपण त्याच्यातलं काय करूया, अदर पार्ट आपण पाहूया आणि काय मनुष्याला प्रभूने बनवलेलं आहे त्याच्याबद्दल आज आपण पाहूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर आजच्या वचनासाठी आपण सुरू करूया. मत्ती शुभवर्तमान याचं 5वा अध्याय आणि 6वं वचन रेफरन्ससाठी वाचूया. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आमेन. हालेलुया. तर देवाच्या लेकरांनो, मागच्या रविवारी आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याला बनवला, तो पापामध्ये पडण्याच्या आधी देखील त्याला परमेश्वराची काय असायची? ओढ असायची. परमेश्वराबद्दल, त्याला भेटण्याबद्दल त्याला ओढ असायची. त्याला एक तहान, एक भूक असायची. आणि म्हणून मनुष्य पापामध्ये पडल्यानंतर देखील त्याला परमेश्वराची ओढ आहे. आणि जशा रीतीने आपण पाहिलं की मनुष्यामधून आता ही भूक जी आहे, ही जी तहान आहे, ही हळूहळू काय होत आहे? त्याला समजत नाही आहे की मी तहानेला आहे का, मी भुकेला आहे का. आणि आपण पाहिलं होतं की आता माझं लंच टाईम झालं म्हणून मी जेवण करून घेतो. अरे आता मी पाणी प्यायला पाहिजे म्हणून पाणी पिऊन घेतो. वी आर रिअली नॉट सेन्सिंग द सेन्स ऑफ हंगर अँड सेन्स ऑफ थर्स्ट. आपल्याला जे तहान आणि ती भूक खरंच लागलेली आहे का, आपल्याला याची जाणीव होत नाही. नाश्त्याचा वेळ झाला म्हणून आपण नाश्ता करून घेतो. जेवणाची वेळ झाली म्हणून दुपारचं जेवण करून घेतो. अरे रात्री जेवलो नाही तर सकाळी चक्कर येईल म्हणून रात्री जेवण करून घेतो. मला भूक लागली आहे का खरंच, याच्याबद्दल मी विचार करत नाही. आणि त्याच्याबद्दलच आज आपण तिथून पुढे पाहणार आहोत की प्रभूने हे अभिवचन दिलेलं आहे की जर तुम्ही तहानेले असाल, जर तुम्ही भुकेले असाल, तर काय करणार आहे? मी तुम्हाला पाणी आणि मी तुम्हाला भाकर देणार आहे. आमेन. प्रभूने दाखवलं त्याच्यामध्ये की जर तुम्ही माझ्या मागे चाललात तर तुम्हाला काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून ज्या वेळेस देवाच्या सी नाव, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आज खूप महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. जे काय तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल सगळे काढून टाका. जे काय बाकीच्या बाहेरच्या गोष्टी सगळं काढून टाका. कम्प्लिटली 100% अटेन्शन तुमचं या जागी असू द्या. कारण की जे त्या लोकांबरोबर झालंय आज ते आपल्यासोबत होत आहे. जे त्या लोकांनी केलेलं आहे त्याच्याकडे बघून आज आपण काय करणार आहोत, त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ते लोक ज्या वेळेस गुलामगिरीमध्ये जगत होते, गुलामगिरीमध्ये राहत होते आणि गुलामगिरीने परेशान झाले होते, त्यांनी प्रभूकडे धावा केला की प्रभू आम्हाला या गुलामगिरीमधून काय कर, बाहेर काढ. आम्हाला या जुलूममध्ये राहायचं नाहीये, आम्हाला या टेन्शनमध्ये राहायचं नाही. आणि प्रभूने त्यांना काय केलं? त्यांची ओढ, त्यांची तहान, त्यांची व्याकुलता पाहून प्रभूने काय केलं? मोशेला उभा केलं. आणि मग प्रभूने मोशेच्या द्वारे त्यांना सर्व मिस्रीच्या गुलामगिरीमधून बाहेर काढलं आणि ते त्या वचनदत्त देशाच्या प्रवासासाठी निघाले. आमेन. जसे ते लोक त्या प्रवासामध्ये निघाले होते, आज तुम्ही पण आणि मी पण एका प्रवासामध्ये चाललेलो आहोत. ते वचनदत्त देशाच्या प्रवासाकडे चाललेले होते, आपण त्या वचनदत्त देशाच्या घराकडे चाललेलो आहोत. ती जागा जी प्रभूने आपल्यासाठी बनवलेली आहे, त्या जागेच्या दिशेने, त्या स्वर्गाच्या दिशेने आपण चाललेले आहोत. जे ते त्या अरण्यामधून चाललेले होते, आपण बिल्डिंग्सच्या कॉन्क्रीट अरण्यामधून काय करत आहोत? चालत आहोत. हालेलुया. आणि ज्या वेळेस ते लोक चालत होते, ऐका आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ज्या वेळेस ते लोक चालत होते, परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं, त्या गुलामगिरीमधून बाहेर काढलं आणि ते प्रभूच्या सांगण्यामुळे त्या बाहेर निघाले. प्रभूच्या सांगण्यामुळे ते जर बाहेर निघाले तर त्यांना सांभाळण्याचा जिम्मा कोणाचा आहे? हालेलुया.
आणि म्हणून ज्या वेळेस ते त्या गुलामगिरीमधून निघाले त्यांना खूप आनंद झाला. अरे आता पाठीवरती फटके बसत नाही. अरे फारोचे जे सोल्जर्स आहे ते आमच्यावरती आता जाच जुलूम करत नाही, आमच्यावरती दादागिरी करणार आता कोण नाही. अभी हम हमारे मन के मालिक आहे. आमच्यावर आता कसल्याही प्रकारचा जात जुलूम नाहीये, आपल्यावर कसल्याही प्रकारचा आता काय नाहीये, टेन्शन नाहीये. ते लोक फ्रीनेस मधून त्याच्यामधून निघाल्यानंतर खूप आनंद करत होते, नाचत होते, बागडत होते. जशा रीतीने तुम्ही आणि मी त्या पापाच्या गुलामगिरीमधून आजाद होतो. आपण पश्चाताप करतो, आपण रडतो की प्रभू मला त्या पापाच्या दास्यातून काय केलेलं तू बाहेर काढलेलं आहे. मनुष्य खूप आनंदी होतो की नाही. अरे त्या शैतानाचा बंद, आता शैतानाचा काय जोर माझ्यावरती नाहीये, मी त्या पापाच्या गुलामगिरीच्या अधीनमध्ये नाहीये. आता मी प्रभू येशूच्या रक्ताने काय झालेलो आहे, काय झालेलो आहे, आजाद झालेलो आहे. आमेन. पण तो प्रवास त्यांचा तिकडे संपला का, आजाद झाल्यामुळे. त्यांचा प्रवास आजाद झाल्यावर सुरू झाला होता, संपला. पापाच्या गुलामगिरीमधून निघाल्यामुळे तुमचा प्रवास संपलेला नाहीये. तुमचा प्रवास एक नवीन जीवनासाठी तयार काय झालेला, सुरू झालेला आहे. आणि मग ते प्रवास, अरे हम छूट गए, हम जेल से आजाद हो गए म्हणून निघाले. काही दिवस प्रवास केला. अन्न धान्य राशन होतं, सगळं काही. प्रभूने त्यांना सांगितलं होतं की तू त्यांच्या लोकांकडे काय कर, धान्य माग, पैसे माग, सोनं माग, चांदी माग, मी तुझ्यावरती कृपादृष्टी करेल, तू मागशील आणि ते तुला देतील. आणि म्हणून सगळं धान्य, सोनं, नाणं घेऊन राशन भरून ते लोक प्रवासासाठी निघाले. आणि जोपर्यंत राशन पाणी होतं, खात पीत मजा करत होते. आणि हळूच एका दिवशी राशन संपलं. एका दिवशी काय झालं, राशन संपलं. प्रवास संपला का, प्रवास संपला नाही. आणि मग अनेक अजून काही दिवस चालत राहिले. आणि मग पोटात काव सुरू झाली. हालेलुया. देवाच्या लेकरांनो बघा, ऐका, त्या लोकांना भूक लागली. आणि मग ज्या वेळेस त्यांनी भूक लागली, त्यांनी काय केलं पाहिजे होतं, त्यांना भूक लागल्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे होतं. मग तुम्हाला जर भूक लागली, तुम्ही काय करता. फॉर एक्झाम्पल, मला बहिणींना विचारू द्या, घरामध्ये राशन संपल्यावरती काय करता तुम्ही, काय करता, प्लीज बोलायचं आहे. घरामध्ये राशन संपल्यावरती काय करता, किराणा संपल्यावर काय करता. लेडीज लोकांना विचारतो मी, बहिणींना विचारतो, माता बहिणींना विचारतो, काय करता तुम्ही लोक. अहो चपाती खायची असेल तर जरा दळण आणून द्या, दुपारचं जेवण पाहिजे असेल तर किराणा भरून द्या. किराणा संपलाय नाही तर मग उपाशी राहायला लागेल, हे काय नाही. त्या लोकांना भूक लागल्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे होतं, त्यांनी त्यांच्यासाठी जो पाठवलेला संदेश होता, ज्याच्या सांगण्यावरून ते लोक निघाले होते, त्यांनी त्याच्याकडे जाऊन काय करायला पाहिजे होतं. मोशे भूक लागली रे, मी सहन करतो, पण लेकर आहेत मोशे, त्यांना सहन होणार नाहीत. चल ना आपण देवाकडे जाऊन काय करूया, प्रार्थना करूया. तू प्रार्थना केली तर देव पुरवठा करेल. आम्हाला विश्वास आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलं की तू ती काठी उगारली आणि तो नील नदी पूर्ण रक्ताने भरून गेली. आम्ही पाहिलं मोशे की ज्यावेळेस तू ती काठी उगारली तर त्या नदीमधून काय आले, फ्रॉग्स बाहेर आले, बेडूक बाहेर आले. आम्ही पाहिलं मोशे की ज्या वेळेस तू ते कार्य करत होता, प्रभू तुझ्यामधून कार्य करत होता. तर मोशे, आमचे लेकरं भुकेले, आम्ही सहन करू मोशे, पण प्लीज आपण देवाकडे जाऊन त्याच्याकडे काय करूया, हात पसरूया, प्रभू पुरवठा करेल. पण या लोकांनी केलं काय, या लोकांनी काय केलं माहितीये. चला या माझ्या सोबत, लेट्स कम इन टू द बुक ऑफ एक्सोडस. निर्गमाच्या पुस्तकामध्ये जाऊया आपण, 16व्या अध्यायामध्ये जाऊया. लवकर जाऊ, कोणीतरी बायबल रीड करणारं, चांगलं रीड करणारं लवकर काढा. आणि 16वा अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचूया. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय 2 आणि 3 वचन. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने तुरतूर केली
इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवीत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. बघा ते काय म्हणत आहे, ते म्हणत आहे की अरे आपण प्रार्थना करण्याच्या ऐवजी मोशेला कडे जाऊन प्रेयर रिक्वेस्ट देण्याच्या ऐवजी ते मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. ते काय करू लागले? मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले, अहरोना विरुद्ध कुरकुर करू लागले. ते काय म्हणत होते? त्यांना जुन्या आठवणी येऊ लागल्या की आम्ही मिस्रमध्ये राहत असताना खात पीत होतो, जिवंत होतो. या रानामध्ये काय आम्हाला मरायला आणलंय काय? या रानामध्ये, या जंगलामध्ये आम्हाला काय मरण्यासाठी आणलंय काय? बघा देवाच्या लेकरांनो काय झालं ऐका. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. या सगळ्या समुदायाला मारण्यासाठी, भुकेने मारण्यासाठी तू यांना काय रानामध्ये आणलेलं आहेस काय? आम्ही बरं मग कुठे होतो? आम्ही कशामध्ये होतो? म्हणजे ते लोक काय म्हणते बघा की आम्ही गुलामगिरीमध्ये, फारोच्या दास्यामध्ये असताना, सैतानाच्या दास्यामध्ये असताना बरे होतो. कशाला आम्हाला इकडे आणलंय की जिथे आम्हाला खायला अन्न नाहीये, जिथे आम्हाला खायला अन्न नाही, आम्ही तिकडेच राहिलो असतो आणि तिकडेच मेलो असतो तर काय झालं असतं? बरं झालं असतं. बघा देवाच्या लेकरांनो 16व्या अध्यायाचं ते 11वं वचन वाचूया परत. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. बघा ज्यावेळेस त्यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली, ते कोणाविषयी कुरकुर करत होते? परमेश्वर म्हणतोय की मोशे माझा आहे. मोशेबद्दल कुरकुर करणं म्हणजे माझ्याबद्दल कुरकुर करणं आहे. ते परमेश्वराने त्यांना लोकांना काय सांगितलं की मी इस्रायल लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल. बघा तुम्हाला त्या मटणाची आठवण येते ना, तिकडं मटण खात होता. तुम्हाला तिकडची मच्छीची आठवण येते ना. त्यांना सांग आजच संध्याकाळी तुम्ही काय खाताल? मांस खाताल. आजच संध्याकाळी तुम्ही काय खाताल? मांस खाताल. आणि आजच संध्याकाळी तुम्ही मांस खाऊन सकाळी पोटभर भाकरी खाताल. देवाच्या लेकरांनो, प्रभू त्यांचा पुरवठा करणारा आहे हे त्यांनी ओळखलंच नाही. जर प्रभूने त्यांना तिकडनं काढलेलं आहे तर त्यांची तहान, त्यांची भूक, सगळ्या गोष्टी पुरवणारा कोण होता? तो जिवंत परमेश्वर होता. पण त्यांनी ते ओळखलं नाही. त्यांनी काय केलं नाही? त्यांनी ते ओळखलं नाही. बघा पुढे. म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणार. ओके संध्याकाळी असे झाले. ओके बघा ते म्हणते, तो परमेश्वराचं वचन काय सांगितलं? तो म्हणतो आजच संध्याकाळी तुम्ही काय खाताल? मांस खाणार आणि भाकर खाणार, म्हणजे तुम्हाला कळेल की मी तुमचा परमेश्वर आहे. म्हणजे प्रभू त्यांना किती पावली दाखवत आहे की मी तुम्हाला सांभाळणार आहे, मी तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणार आहे, तुमची तहान भागवणारा, तुमची भूक मिटवणारा कोण आहे? तुमचा जिवंत परमेश्वर आहे. आज देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे की माझा परमेश्वर माझी प्रत्येक गरज पूर्ण करणार आहे. माझा परमेश्वर मला जी तहान, मला जी भूक आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीचं साधन माझा परमेश्वर पुरवठा करणार आहे. आमेन. बघा देवाच्या लेकरांनो, या लवकर माझ्यासोबत उत्पत्तीचा द बुक ऑफ एक्सोडस याचा 16वा अध्यायाचं 35व वचन. ज्यावेळेस त्या लोकांनी भाकर मागितली, ज्यावेळेस त्या लोकांनी ज्यावेळेस त्या लोकांनी मांस मागितलं, प्रभूने त्यांना असं तसं जेवण दिलं नाही. प्रभूने त्यांना साधी चटणी भाकर दिली नाही. प्रभूने त्यांना काय दिलं? स्वर्गातून उतरलेली भाकर दिली. आमेन. प्रभूने त्यांना स्वर्गातून उतरलेली भाकर दिली. ज्यावेळेस कधी प्रभू तुम्हाला देईल, प्रभू तुम्हाला हलकं देणार नाही. ही विल गिव्ह यू द बेस्ट. ज्यावेळेस कधी तुम्ही प्रभूकडे हाक मारणार, ज्यावेळेस कधी प्रभूकडे तुम्ही आवाज करणार, ज्यावेळेस कधी तुम्ही प्रभूकडे हात पसरणार, प्रभू तुम्हाला छोटं देणारा नाहीये, प्रभू तुम्हाला हलकं देणारा नाहीये. ही इज युअर डॅडी. तो तुमचा अब्बा, तुमचा पिता आहे. तो तुम्हाला बेस्ट देणारा आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना स्वर्गातली भाकर खायला दिली.
हालेलुया. आणि ही स्वर्गातली भाकर, बायबल सांगतं या द बुक ऑफ एक्सोडस, निर्गमाच्या पुस्तकामध्ये 16वा अध्याय आणि 35वे वचन. इस्रायल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहोचेपर्यंत 40 वर्ष मन्ना खात होते. बघा, त्यांना परत भूक लागून ते कुरकुर करून देवाविरुद्ध जाऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना त्या 40 वर्षभर काय दिलं? मन्ना दिला. मन्ना म्हणजे काय? स्वर्गातली भाकर. जे स्वर्गामध्ये जे जेवण करतात, देवदूत जी भाकर खातात, ते कोण खात आहे? परमेश्वराचे विशेष लोक खात आहे. ती विशेष भाकर कोणासाठी? सगळ्या लोकांसाठी नाहीये, ती खास लोकांसाठी आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला आणि मला समजणं खूप गरजेचं आहे. ही सगळ्या गोष्टी बघून घ्या. मी एका पॉइंटकडे येत आहे. देवाच्या लेकरांनो, बघा, परमेश्वराने त्यांना फक्त ही भाकरच दिली नाही. हो, ते खाऊन काय झाले? तृप्त झाले. हो, ते खाऊन काय झाले? आनंदी झाले. पण काय झालं पुढे? भाकर खाल्ली, प्रवासाला परत निघाले. प्रवासाला परत निघाल्यावरती काय झालं? तहान लागली. प्रवासाला पुढे निघाल्यावर काय झालं? तहान लागली. आणि मग ज्या देवाने भाकर पाठवली त्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्याच्या ऐवजी ते काय करू लागले? या 17व्या अध्यायामध्ये, 17वा अध्याय 3ऱ्या वचनापासून वाचूया आपण. पण तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला. बघा, त्यांना काय लागले? आता भाकर खाल्ली, भाकर खाऊन मस्त चालू लागले, ताकद आली. पण पुढे जाऊन काय लागलं? तहान लागली. तहान लागल्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे होतं? प्रभूकडे, अरे ज्या देवाने मोशे तू प्रार्थना केल्यामुळे भाकर पाठवली, आमची इच्छा पूर्ण केली, त्याच्याकडे रिक्वेस्ट कर यार की पाणी पाहिजे, तहान लागलीये, पाणी पाहिजे. अशी प्रार्थना करण्याच्या ऐवजी ते काय करू लागले? वाच बेटा. लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून काय करू लागले? कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकावायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर काय आणले? परत कुठलची भाषा आहे? परत भाषा कुठलची आहे? परत विचार कुठे जातात ते? बघा देवाच्या लेकरांनो, मी पॉइंटकडे येत आहे. सगळे लक्षात द्या, सगळं समजून घ्या. ओके, वाच. आम्हाला काय मरायला या जंगलामध्ये आणलंय का? आम्हाला मरण्यासाठी या अरण्यामध्ये आणलंय का? ओके. मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहे. म्हणजे लोक एवढे चिडले, एवढे वैतागले, एवढे व्याकुळ झाले, मोशेला दगडमार करायला उठले. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन जा. पहा, डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. बघा, त्यांच्या समोर जाऊन त्या खडकामधून पाणी येणारे, पण ते पाणी कोण आहे? त्या खडकाच्या वरती उभा कोण आहे? बायबल काय सांगतं? त्या खडकावरती कोण उभा आहे? काय? वाच बेटा परत. पहा, डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. मी तुझ्या पुढे त्या खडकावरती उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट. तू त्या खडकावरती काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पितील आणि इस्रायलाच्या वडिलांना देखत मोशेने कसे केले. ओके. त्या ठिकाणी परमेश्वर त्या खडकावरती उभा राहिला आणि मोशेने त्या खडकावरती पाणी निघालं. पाणी त्या खडकामधून आलं, कारण की खडकावरती उभा असणारा त्यांचा जिवंत परमेश्वर होता. हालेलुया. ओ, खडक साधा दगड होता, पण ज्यावेळेस परमेश्वर त्या खडकावरती उभा राहिला, त्या खडकामधून देखील पाणी येऊ लागलं. कशासाठी? त्या लोकांची तहान भागवण्यासाठी. देवाच्या लेकरांनो, प्रभू त्याच्या लोकांना तहानेलं आणि उपाशी बघू शकत नाही. तो त्यांचा पुरवठा करणारा आहे. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? दिस इज जस्ट द फ्यू पॉइंट्स. मी तुम्हाला सांगतो, मेन पॉइंट कडे मी हिट करणार आहे. पण ही गोष्ट समजून घ्या की देवाच्या लेकरांनो, त्यांची शारीरिक तहान आणि भूक मिटवण्यासाठी प्रभूने त्यांना स्वर्गातून लावे आणि मान्ना दिला आणि खडकामधून त्यांना पाणी पाजलं. पण त्यांची शारीरिक भूक आणि तहान त्यांना परमेश्वराविरुद्ध घेऊन जात होती.
हालेलुया. तुम्ही फक्त तुमच्या शारीरिक गोष्टीकडे, शारीरिक जीवनाकडे बघत बसलात की माझ्या जीवनामध्ये मला काय भेटणार आहे, माझ्या जीवनामध्ये मला काय हासिल होणार आहे, माझ्या जीवनामध्ये मला कशाची तहान लागलेली, कशाची भूक लागलेली, मला हे कधी भेटणार, मला ते कधी प्राप्त होणार, मी कधी हे हासिल करणार, मी कधी असं बनणार, मी कधी तसं करणार. या गोष्टी ज्या शारीरिक वृत्तीच्या आहेत ते तुम्हाला परमेश्वरापासून नेहमी दूर करतील. समजतं मी तुम्हाला काय बोलतोय? तुमच्या द कार्नल माइंड, दैहिक मन तुम्हाला नेहमी प्रभू पासून काय करणार, दूर करणार आहे. त्यांना तहान लागली, त्यांना भूक लागली, पण परमेश्वराने त्यांना स्वर्गातलं जेवण दिल्यानंतर पण ते प्रभूवर विश्वास ठेवणारे झाले नाही, ते प्रभू विरुद्ध कुरकुर करणारे झाले. ते त्या अविश्वासामध्ये चालत राहिले, परमेश्वराविषयी काय करत राहिले, कुरकुर करत राहिले. एवढंच काय, प्रभू म्हटला की मी या लोकांना वैतागलो, हे ताटमानेचे लोक आहेत, हे माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. मोशे म्हटला प्रभू जाऊ दे, तुझे लोक आहे, कसे केलं तरी तुझे लोक आहे. आणि म्हणून प्रभू म्हटला की मोशे, माझ्या लोकांना मला काय करायचं आहे, त्यांना माझ्यासारखं बनवायचं आहे, त्यांना मला सांगायचं आहे की काय केलं पाहिजे, त्यांनी काय नाही केलं पाहिजे. म्हणून तू माझ्याकडे वरती ये, माझ्याकडे तू काय घे, पर्वताकडे ये. आणि म्हणून मोशे ज्यावेळेस त्या पर्वताकडे गेला, बायबल सांगतं की मोशेला यायला उशीर लागला. हालेलुया. बघा निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय, can we read that part? निर्गमाचं पुस्तक, द बुक ऑफ एक्सोडस. मोशेला पर्वतावरून उतरावयास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालती असे देव आमच्यासाठी बनीव. बघा देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस त्यांना मोशे परमेश्वराकडे गेलाय आणि मोशेला यायला उशीर झाला, त्यांचं दैहिक मन व्याकुळ होऊ लागलं. त्यांचं दैहिक मन काय झालं, व्याकुळ होऊ लागलं. आणि मोशे तर गेला, ते म्हणतात ज्या मोशेने आम्हाला त्या मिस्रामधून बाहेर काढलं त्याचं काय झालं आम्हाला काय माहिती नाही. अरोना, तू आमच्या समोर चालतील असे देव तू काय कर, बनी. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, तुमचं दैहिक मन, तुमचे दैहिक विचार आणि दैहिक आकर्षणाच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला नेहमी देवापासून लांब घेऊन जाणारे आहेत. जगिक गोष्टी, जगिक विचार आणि जगासारखं होणाऱ्या गोष्टी तुम्हाला नेहमी देवापासून काय घेऊन जाईल, लांब घेऊन जातील. आणि म्हणून बायबल काय सांगतं, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, योहानाच्या पत्रामध्ये तो म्हणतो काय, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी ही देवापासून नाहीत. दैहिक गोष्टी तुम्हाला देवापासून नेहमी घेऊन काय करतील, लांब घेऊन जातील. पण देवाच्या लेकरांनो, अजून एक अशी तहान आहे, अजून एक अशी भूक आहे ज्याच्याबद्दल प्रभू या वचनामध्ये म्हणत आहे, जे नीतिमत्वाचे तहानेले आहेत, जे नीतिमत्वाचे भुकेले आहेत. म्हणजे या शरीराची तहान, शरीराच्या भुकेपेक्षा अजून एक तहान काहीतरी आहे, अजून एक भूक काहीतरी आहे. आज या लोकांना कळणं गरजेचं आहे, देवाच्या लोकांना समजणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभू त्या लोकांचा शोध करत आहे जे शरीराने तहानेले भुकेले नाही, पण जे नीतिमत्वाचे तहानेले आणि भुकेले आहेत. हालेलुया. प्रभू त्या लोकांचा शोध करत आहे की कोण माझं लेकरू आहे जे आज नीतिमत्वासाठी तहानेला आहे, कोण असे लोक आहेत जे नीतिमत्वासाठी भुकेले आहेत. प्रभू त्यांना अभिवचन देतोय की असे जे लोक आहेत जे तहानेले आणि भुकेले आहेत, त्यांनी समजून घ्या की ते तृप्त केले जातील, ते उपाशी राहणार नाहीत. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, त्या नीतिमान व्यक्तीची तहान आणि भूक मिटवण्यासाठी या शारीरिक माणसाला तहानेलं आणि भुकेलं ठेवायला लागेल. हा माणूस जो डेंजर आहे, या माणसाचे खूप चोचले आहेत. हा माणूस तुम्हाला आत्मिक बनू देणार नाही.
जस्ट टॅप युअर हँड. तुमच्या शरीराला चिमटा घ्या. हा जो माणूस आहे डेंजर आहे, हा चिमटा घ्या त्याला. तुम्हाला समजेल कातड खूप डेंजर आहे. तुम्हाला तो आध्यात्मिक बनवू देणार नाही. आणि म्हणून तुमच्या आध्यात्मिक माणसाची तहान आणि भूक वाढवायची असेल तर या माणसाला तहान आणि भुकेला ठेवायला लागेल. कारण की हा ज्यावेळेस एकदम तंदुरुस्त असतो ना, ज्यावेळेस पोट गच्च भरलेलं असतं, त्यावेळेस त्याला परमेश्वराची ओळख राहत नाही. त्याचे चोचले जास्त आहे. आणि म्हणून प्रभू असा शोध करत आहे की माझ्यासाठी जे कोण ताणलेला आहे, कोण भुकेला आहे. आणि प्रभू वैतागून गेला की या लोकांना मी किती लांबपर्यंत प्रवासामध्ये आणलेलं आहे, तरी हे लोक माझ्या विरुद्ध कसे जात आहेत. नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की प्रभू आणि मोशेची मीटिंग संपायला येत आहे. प्रभू आणि मोशेची मीटिंग पर्वतावरती संपायला येत आहे. तेच प्रभू परमेश्वर वरतून जे काही खेळ होत आहे, इस्रायल लोकांमध्ये तो बघून मोशेला सांगत आहे की ज्या लोकांसाठी तू काय करत आहे, एवढे श्रम घेत आहे, प्रयत्न करत आहे, ते लोकच काय करत आहेत, त्यांनी दुसरा देव बनवलेला आहे. आज देवाच्या लेकरांनो खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची गरज ही गोष्ट आहे आपल्याला समजून घेणं की प्रभूने आपल्याला सर्व गोष्टी दिल्या आणि ज्या गोष्टी प्रभूने आपल्याला दिल्या आपण त्याला घेऊन बसून प्रभूला विसरून गेलेलो आहोत. प्रभूने आपल्याला दिल्या, आपण त्याला धन्यवाद दिल्या, पण आपण त्याच्यामध्ये अडकून गेलेलो आहोत. प्रभूला धन्यवाद देण्याचा वेळ आपल्या जवळ आज नाही. प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू असं होऊ दे, प्रभू तसं होऊ दे, प्रभू असं कर, प्रभू तसं कर. प्रभूने तसं केलं आणि मग आपण त्याच्यामध्ये आज एवढं गुरफटून गेलेलो आहोत की प्रभूला धन्यवाद द्यायला वेळ नाही. प्रभू त्याच्या सेवकासोबत, त्याच्या संदेशासोबत मीटिंगमध्ये असताना हे लोक व्याकुळ झाले. ती व्याकुळता एक्झॅक्टली त्याच वेळेस ज्यावेळेस ती मीटिंग वरती संपत आहे, हे लोक अधीर झालेले आहेत. हे लोक काय झालेले आहेत, अधीर झालेले आहेत. आणि मीटिंग संपल्यावरती मोशेला प्रभूने स्वतःच्या बोटाने, तुम्ही घरी जाऊन तो अध्याय वाचा, 32वा अध्याय घरी जाऊन वाचा. मोशेला प्रभूने स्वतः त्याच्या बोटाने त्या पाटीवरती लिहून दिलं काय, ते आज्ञा. स्वतः प्रभूने काय त्याच्या बोटाने लिहून दिलं. आणि मोशेने खाली येऊन पाहिलं तर मोशे व्याकुळ झाला, त्याच्या आत्म्यामध्ये व्याकुळ झाला. हे लोक कसे असे आहेत, ज्या प्रभूने या लोकांना बाहेर काढलेलं आहे, ज्या प्रभूने यांना चिन्ह चमत्कार कार्य दाखवलेले आहेत, ते कसं काय त्याला विसरू शकतात. त्याची ओढ का नाहीये त्यांना. एक्झॅक्टली जसं त्यांच्यासोबत होतंय ना, हे एक्झॅक्टली आपल्या सोबत आता होत आहे. आज आपण प्रभूच्या अनुग्रहाने त्या गुलामगिरीमधून निघालेलो आहोत. प्रभूच्या अनुग्रहाने त्याच्या रक्ताच्या द्वारे पापाच्या दास्यातून निघालेलो आहोत. त्या प्रवासामध्ये आपण चालत आहोत. पण त्या प्रवासामध्ये चालत असताना आपल्याला ती आध्यात्मिक तहान, ती आध्यात्मिक भूक जशी तारणाच्या दिवशी होती तशीच आजही आहे का. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या तारणाचा दिवसाची दररोज आठवण करा. दररोज आठवण करा की तुम्ही किती घाण होता आणि प्रभूने तुम्हाला कशा रीतीने स्वच्छ केला आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, तुम्हाला परमेश्वराची व्याकुळता असणं गरजेचं आहे. परमेश्वराबद्दल तहान आणि परमेश्वराबद्दल भूक असणं गरजेचं आहे. कारण की ही भूक आज नाहीशी होत आहे. आज ही भूक नाहीशी होत आहे. समजून घ्या देवाच्या लेकरांनो, आज लेकरांना तुम्ही जेवण द्या. लेकरांना तुम्ही काय करा, जेवण द्या. आईने खूप स्वादिष्ट भाजी बनवली, खूप स्वादिष्ट जेवण बनवलं आणि लेकरांना एका साईडला तुम्ही काय करा, जेवण ठेवा जे खूप पौष्टिक आहे आणि एका साईडला पिझ्झा ठेवा. एका साईडला आईच्या हाताचं सुगरण पौष्टिक जेवण ठेवा, दुसऱ्या बाजूला काय ठेवा, पिझ्झा. त्याच्या बाजूला बर्गर पण ठेवा. आणि त्यांना विचारा, तुम्ही काय खाणार, तुम्ही काय खाणार. जेवण नाही पाहिजे. काय पाहिजे, जेवण नाही पाहिजे. हमको तो पिझ्झा चाहिए.
हमको तो क्या चाहिए, बर्गर पाहिजे. जेवणासाठी ताण नसते, पण पिझ्झाच्या दुकानाच्या डॉमिनोच्या बाजूने गेले की ऑटोमॅटिक भूक लागते, मला पिझ्झा खायचा आहे. मनुष्याची तहान, मनुष्याची भूक आज वेगळ्या दिशेने काय झालेली आहे, भरकटली गेलेली आहे. समजतं मी काय बोलतोय. पिझ्झा, बर्गर, नूडल्स हे सगळ्यात घाणेरडं जेवण आहे, तरी आपण लेकरं मस्त मौजेने खातात ना, तरी लेकरं मौजेने खातात ना, सगळ्यात चविष्ट. नहीं थोड़ा चीज में डुब करके. बायबल त्याविषयी काय सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये लोक उकिरड्यामधून जेवण घेऊन खातील. लोकांना जेवण भेटणार नाही तर उकिरड्यामधून जेवण घेऊन खातील. आज लोक खऱ्या वचनासाठी तरसत आहे, लोक खऱ्या वचनासाठी व्याकुळ आहेत, त्यांना ते भेटत नाहीये. तुम्हाला माहिती आहे कितीतरी लोक आज त्या डिनॉमिनेशन्स मध्ये अडकलेले आहेत की त्यांना व्याकुळता आहे, पण त्यांना जेवण देणारा कोणी नाहीये. ते याच्यातून उचलून खातात, ते त्याच्यातून उचलून खातात, ते या संदेशाकडून ऐकत आहे, त्या पास्टरकडून ऐकत आहे. त्यांना त्यांचं घर नाहीये जिथे त्यांना जेवण दिलं जाईल. अशी परिस्थिती आज लोकांची झालेली आहे. बायबल सांगतं की अशा दिवस येतील की ते लोक उकिरड्यामधून जेवण खातील. एवढी व्याकुळता, एवढी तहान, एवढी भूक त्यांना लागेल, पण त्यांना जेवण नाहीये. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो खूप गरजेचं आहे की जशा रीतीने म्हणून मनुष्याचं शरीर आज हे सगळे जेवणामुळे मनुष्य बलकी होत चाललेला आहे. काय होत चाललेला आहे? बलकी होत चाललेला आहे. लहान लेकरं काय दिसत आहे, वय कमी आणि एकदम असे धिप्पाड दिसत आहे. मुली वय लहान पण असं वाटतं अरे किती वर्षाची. वाय द बॉडी इज बिकमिंग बल्की. शरीर यष्टी, शरीर रचना या सर्व गोष्टी खाऊन बदलत आहे. माहिती तुम्हाला, या सर्व गोष्टीमुळे मनुष्याचे सर्व असणारे जे शरीरमधले जे काही गोष्टी आहेत ते वेगळ्या रीतीने काय करत आहे, काम करत आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो दस्या रीतीने आज या शारीरिक शरीरामध्ये बदलाव येत आहे. शैतान त्यांना जेवणापासून लांब ठेवून सगळा कचरा खाऊ घालत आहे. तशाच रीतीने तो आध्यात्मिक गोष्टीसाठी करत आहे. लोकांना खऱ्या वचनापासून, खऱ्या देवाच्या दर्शनापासून, सत्य वचनापासून लांब ठेवून त्यांना फक्त गोड गोड गोष्टी ऐकण्यासाठी काय करत आहे, प्रवृत्त करत आहे. प्रवृत्त करत आहे. लोकांची खरी तहान, खरी भूक शैतान काय करत आहे, तो मारून टाकत आहे. जे खरं जेवणाच्या द्वारे त्यांना ताकद भेटल ती ताकद तो काय करत आहे, साईडला करून कचरा खाऊ घालत आहे. म्हणून बायबल काय सांगत आहे होशेच्या पुस्तकामध्ये की लोकांचा नाश होत आहे कारण की त्यांना ज्ञान नाहीये की काय करावं. ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश होत आहे. हालेलुया. ओ मोशे म्हणाला की मोशेला परमेश्वर म्हटला आता मी यांच्या समोर चालणार नाही, आता मी यांच्या संगती चालणार नाही. मी हे पाहू शकत नाही की अरे ज्या परमेश्वर मी जो तुम्हाला चालवणार आहे, तुम्हाला खायला देणार आहे, तुम्हाला प्यायला देणार आहे, अरे तुम्ही माझा धिक्कार करून काय करत आहे, माझ्या समोर तुम्ही ती कोरी मूर्ती करत आहात. मी ते पाहू शकत नाही. आता याच्या पुढे मी तुमच्या समोर चालणार नाही. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो बघा, ज्यावेळेस मोशेला परमेश्वर म्हटला की मी का तुझ्या समोर चालणार नाही, पण काय करेल, मी माझ्या एका दूताला तुझ्या समोर पाठवेल. मी माझ्या एका दूताला तुझ्या समोर पाठवेल, तो दूत तुम्हाला गाईड करेल. मी जर तुम्हाला वचन दिलंय तुम्हाला तिकडे घेऊन जायचं तर तुम्ही वचन दत्त देशामध्ये पोहोचाल, पण मी नाही चालणार. मी नाही चालणार तुमच्यासोबत. माझा एक दूत येईल
तो तुम्हाला गाईड करेल, तो तुम्हाला स्टेप्स सगळ्या गोष्टी पुरवेल, पण मी नाही चालणार. हालेलुया. बघा 33व्या अध्यायामध्ये बघा पहिल्या वचनापासून वाचूया काही वचन. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहे, असं तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा, व जो देश तुझ्या संततीला देईल असे अब्राहम, इसाक व याकूब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवी आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिब्बी, यबूसी यांना तेथून थांबवून देईल. दुधापाण्याचे प्रवाह वाहत असल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताट मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही. बघा परमेश्वर काय म्हणत आहे, मी तुमच्या सोबत येणार, मी एक दूत पाठवतो. मी जर वचन दिलंय तुम्हाला तिकडे घेऊन जायचं तर मी तिकडे घेऊन जाणार. मी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिलेली आहे तर मी माझं वचन, माझा शब्द पूर्ण करणार, पण मी येणार. बघा तुमची दैहिक तहान, दैहिक भूक, जगासोबत एक होण्याचा विचार, जगासोबत एक होऊन चालण्याचा विचार काय करू शकतो, काय करू शकतो. असे पण ते पोचणार, तसे पण पोचणार, पण परमेश्वर नसणार. ओ मी चर्चला जाणार, ओ मी प्रार्थना करणार, ओ मी बायबल वाचणार, आणि मी सगळं करून माझ्या प्रार्थनेमध्ये, माझ्या बायबल वाचण्यामध्ये, माझ्या संगती परमेश्वर जर नाहीये तर आज लोक काय झालेलं आहे, इट हॅज बिकम अ फॉर्मॅट. लोकांना जशी मी सांगितलं मागच्या रविवारी, लोकांना जसं ताण भूक राहिलेली नाहीये, त्यांना फॉर्मॅलिटी म्हणून काय करायचं आहे, नाश्त्याचा वेळ झालाय म्हणून काय करायचं आहे, अरे भूक लागली की नाही मला माहिती नाही, पण आत्ता नाश्त्याचा टाइम झाला, मला नाश्ता करून घ्यायचा आहे. दुपारची वेळ झाली, इट इज अ लंच टाइम, इट इज अ, शरीराला भूक लागली का नाही याच्याशी काहीही घेणं देणं. लंच टाइम आहे तो मुझे लंच करके आना हे. रात्रीची वेळ झाली आहे, जेवायची वेळ, लवकर जेवण करून घ्या, मी काय नंतर भांडे घासणार नाही, नाही तर तुमचं ताट तुम्हाला घासायला लागेल. अशी ऑर्डर आली की गपचूप माणसाला बसायचं आहे. मग भूक लागलेली आहे का नाही याच्याशी काही संबंध. तशाच रीतीने अरे रविवार आलेला आहे, मला चर्चला जायचं आहे, माझ्यामध्ये ती खरीच व्याकुळता आहे का, माझ्यामध्ये खरंच ती तहान आहे का. आज मी चर्चला जाऊन प्रभूचं दर्शन घेऊन आल्याशिवाय येणारच नाहीये. आज माझ्याशी प्रभू काहीतरी बोलणार आहे. हो, आज मी त्याची आराधना अशी करणार आहे ना की प्रभू आणि स्वर्ग खुश होऊन जाईल. आम्ही नका म्हणू, असे किती लोक विचार करून येतात, याचा तुम्ही विचार करा, याचा विचार तुम्ही करा. संडे, इट्स टाइम फॉर चर्च, लेट मी गो टू चर्च, मला चर्चला जायचं. अरे आज दिवसभर बायबल नाही वाचलं, या बायबल वाचून घेतो. का? कारण की फॉर्मॅलिटी आहे. आज दिवसातून मला बायबल वाचलं पाहिजे. अरे काय दिवसभर प्रार्थना नाही केली, अरे प्रार्थना करून घेतो. काय त्याच्या मागे प्रभूला सांगायचंय, बोलायचंय, ऐकायचंय, काहीही मला त्याच्याशी घेणं देणं. प्रार्थना, प्रभू असं होऊ दे, प्रभू तसं होऊ दे, असं होऊ दे, मला घराचं सांभाळ, मला सांभाळ, माझी नोकरी सांभाळ, माझा धंदा सांभाळ, असं होऊ दे, माझ्या लेकरांना सांभाळ, माझ्या आईला, माझ्या बायकोला, माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूला, सगळ्यांची लिस्ट. आणि हालेलुया, प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रभू म्हणतो थांब, मला काहीतरी बोलायचं आहे, अजून वेळ नाही प्रभू, मी चाललो. प्रभू म्हणतो अरे थांब, मला अजून काहीतरी सांगायचंय. व्याकुळता कुठे, ती व्याकुळता कुठे, ती भूक कुठे प्रभू विषयी, की प्रभू ठीक आहे, पण तू काय माझ्याशी बोलणार आहे आज, तुला आज माझ्याशी काय सांगायचं आहे, मी आज काय या प्रार्थनेमधून घेऊन जाणार आहे.
मी काय आज या चर्च मधून घेऊन जाणार आहे. असे किती वेळेस आपण विचार करून चर्चला येतो. किती वेळेस तुम्ही बायबल वाचताना बसता. यु नो एव्हरी टाइम. एक दिवस मी बायबल वाचत होतो यु नो, अँड बायबल वाचायच्या पहिले एव्हरी डे एव्हरी सिंगल टाइम आय प्रे की प्रभू हे वचन मी वाचतो खरं, पण माझ्या टाइममध्ये वाच. आणि एक दिवस मी असं बायबल पकडून मी प्रार्थना करतो आणि अचानक माझ्या आत्मेमध्ये मला एवढा आनंद झाला. ओ दिस इज द वर्ड ऑफ गॉड. हे देव वचन म्हणजे देव आहे. ओ मी माझ्या प्रभूला माझ्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला ते बायबल वाचताना त्याच्याबद्दल मी काय घेणार आहे, त्याच्यामधून प्रभू मला काय देणार आहे याच्यामधून, याच्याविषयी ताण पाहिजे, याच्याविषयी भूक पाहिजे. कारण जर तुम्ही ताणलेले नसाल तुम्ही काही घेऊन जाणार नाही. तुम्ही जर भुकेले नसाल प्रभू काय देणार तुम्हाला खायला. तुम्ही जर आई पण लेकराला दूध त्याच वेळेस 5 दिवस लेकरा क्वा 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 करायला लागतं. असं दीपाली इज हियर टुडे. इज शी देयर? लेकरू पण ज्यावेळेस रडायला लागतं त्याच वेळेस आई म्हणे अरे भुकेला लागलं माझं लेकरू. या लेकरांना कधी त्या आत्म्याची भूक लागणार आहे. प्रभू मी काय घेणार आहे आज. तुम्हाला जर भूक असेल तर प्रभू तृप्त करणार आहे. तुम्हाला जर ताण आहे, ताण असणार आहे तर प्रभू तुमची तहान भागवणार आहे. पण आज ती तहान, आज ती भूक माझ्यामध्ये जर काय झाली असेल, संपली असेल तर समजून घ्या तुम्हाला रोग लागलेला आहे. जे मागच्या वेळेस मी सांगितलं मागच्या मीटिंगमध्ये, मनुष्याची चव कधी जाते. मनुष्य ज्यावेळेस त्याला व्हायरल होतो, व्हायरल इन्फेक्शन होतं, फ्लू होतो, काय होतं त्याची टेस्ट बर्ड्स, त्याची चव. अरे माझ्या आत्म्याची चव काय बेचव झाली का, काय खाल्लं तर मला कळतच नाही. ठीक आहे. ज्याचे टेस्ट बर्ड्स ज्याला व्हायरल इन्फेक्शन झालं त्याला काही पण तुम्ही खायला द्या त्याला चव लागत नाही. आज माझ्या आत्म्याला, म्हणून मी म्हटलं मागच्या रविवारी, नेक्स्ट रविवारी काहीतरी महत्व सांगणारे समजून घ्या. तुमच्या आत्म्याला काही रोग लागलाय का, काही आजार झालाय का, की तुम्हाला प्रभू विषयीची ओढ राहिलेली नाहीये का. तुम्हाला कोणी सांगायला पाहिजे चल ना प्रार्थनेला, अरे चला प्रार्थनेला, चला आपण चर्चला जाऊया का कुणी सांगायला पाहिजे. दावीद म्हटला अरे कुणी जरी मला सांगितलं की चला प्रभूच्या भवरमध्ये जाऊया तर माझं हृदय आनंदाने भरून जातं. देवाच्या लेकरांनो बायबल सांगतं की आदमापासून जो 7वा मनुष्य होता तो होता हनोक. आणि हनोक प्रभूविषयी, परमेश्वराविषयी एवढा ताणेला झाला, एवढा भुकेला झाला की तो चालताना फिरताना ओ प्रभू 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 म्हणतो. बहुत प्रभू प्रभू कर रहा है. प्रभू म्हणतोय चल माझ्यासोबत स्वर्गामध्ये. आणि म्हणून हनोक, एकदा बायबल सांगतं एक दिवस चालता चालता तो नाहीसा झाला. कुठे गेला. जे प्रभू सोबत ताणलेले आहेत, प्रभू सोबत भुकेले आहेत, ते प्रभूच्या वचनासोबत त्याच्या आत्म्यामध्ये चालता 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 एक दिवस तिकडे निघून जातील. तो आदमापासून 7वा मनुष्य होता. तो आदमापासून 7वा पुरुष होता. तुम्ही आणि मी त्या पहिली कलिसिया नंतर शेवटची कलिसिया आहोत. तुम्ही आणि मी त्या पहिली कलिसियापासून शेवटची कलिसिया आहोत. जसं आदमापासून हनोक आत्म्यामध्ये भरून चालत राहिला, तुम्हाला आणि मला या वचनाला धरून, संदेशाला धरून, देवाच्या ताण आणि भुकेला धरून चालत राहायचं आहे. आणि मग जसा हनोक उचलला गेला स्वर्गामध्ये, तुम्ही आणि मी त्या तहान आणि त्या भुकेमध्ये चालत असताना प्रभू म्हणतो माझ्या लेकरांना आता पृथ्वीवरती नाही, माझा स्वर्गीय मान मी देणार आहे. ते माझ्या सोबत टेबलवरती जेवणार आहे. तुम्हाला ती तहान पाहिजे, तुम्हाला ती भूक पाहिजे. ओ देवाच्या लेकरांनो, इट इज जस्ट अ पॅटर्न. जसा इनोक वॉज लिफ्टेड अप, द ब्राइड शॅल बी लिफ्टेड अप. जसा हनोक उचलला गेला, हे तुम्हाला मला बायबलमध्ये दाखवण्यासाठी लिहिलेलं आहे की हनोक बाबा 7वा माणूस आहे. हे आपल्याला कळणारं नव्हतं. धन्यवाद त्या प्रभूच्या सेवकाला ज्याने आपल्याला सांगितलं बघा आदमापासून आलेला हा 7वा व्यक्ती आहे आणि तुम्ही पण 7वी कलिसिया. आणि कलिसिया करत राहू नका, कारण की कलिसिया नाही, कलिसिया मधून देवाची वधू उचलली जाणार आहे.
हालेलुया. ओ माय पीपल. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची तहान असेल, तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयीचं भूक असेल, तर केवळ ती देवाविषयी असली पाहिजे. केवळ देवाविषयी असली पाहिजे. देवाविषयी तुमचं मन व्याकुळ झालं पाहिजे. तुमचं मन खातं, मी प्रार्थना नाही केली, मी बायबल नाही वाचली, इट इज ओके, इट इज गुड, चांगली गोष्ट आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सांगतोय जा तिकडे. पण तिकडे गेल्यानंतर प्रभू मला ही व्याकुळता जाणवली, म्हणजे तू काहीतरी बोलणार आहे माझ्याशी, मला तू काहीतरी दाखवणार आहे मला. प्रभू माझ्याशी बोल, मी वाट बघतो, मी वाट बघते. ही व्याकुळता तुमच्यामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. आला दिवस, गेला दिवस. ओ मी मागच्या 5 वर्षापासून ख्रिस्ती आहे, मागच्या 5 वर्षापासून मी खूप धार्मिक जीवन जगत आहे, मागच्या 20 वर्षापासून मी खूप स्वच्छ जीवन जगत आहे. इट हॅज नो व्हॅल्यू. तुम्हाला ते स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. लेट मी बी व्हेरी क्लिअर. तुम्हाला सांगू द्या, तुम्ही चांगलं जीवन जगता, चांगले कामं करतात, चर्चला जाता, प्रार्थना करता, बायबल वाचता, सर्व गोष्टी करता, पण ते तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्यातली तहान, तुमच्यातली भूक तुम्हाला प्रभूसाठी व्याकुळ करून टाकणारी पाहिजे. ओ यशया त्याचं वचन घेऊन, हिजकिया राजानंतर तो वचन घेऊन वचन प्रचार करत होता. पण ज्या वेळेस त्याला प्रभूने स्वर्ग दाखवला, त्यांनी प्रभूने यशयाने प्रभूला स्वतः पाहिलं. ओ त्याची तहान, त्याची भूक व्याकुळ होऊ लागली. ज्यावेळेस प्रभूने त्या स्वर्गातून त्याच्या जिभेवरती तो काय ठेवला, तो कोल ठेवला, तो जळती भट्टीमधून कोल ठेवला. ओ त्याची सेन्सेस, आत्मिक ताण, आत्मिक भूक, व्याकुळता प्रभूविषयी वाढू लागली. हालेलुया. आज देवाच्या लेकरांनो, प्रभूला आपण सांगणं गरजेचं आहे. सी, प्रभू मला चांगलं पास्टर दिला, मला चांगलं चर्च दिलं, मला चांगलं जीवन दिलं, हे प्रभू ठीक आहे, पण याच्या सगळ्यांच्यावरती मला तू पाहिजे, मला तू पाहिजे. प्रभूला मोशेला प्रभू म्हटला, मी नाही जाणार तुझ्यासोबत, आता माझा दूध जाईल. मोशे काय म्हटला? मोशे काय म्हटला? जग तुम्हाला सांगेल. घरी बसून पण प्रार्थना करता येते, एवढं काय चर्चला जायची गरज आहे? अरे एवढं देव 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 काय करायची गरज आहे? एवढी प्रेयर करायची काय गरज आहे? डोंट सेटल विथ देम. त्यांचं ऐकून अडकून बसू नका. त्यांचं ऐकून अडकून बसू नका. आता इथे सांगणाराच परमेश्वर आहे मोशेला, मी नाही येत. आता तुम्ही काय करता? जग तुम्हाला रोखणार, जग तुम्हाला अडवणार, जग तुम्ही ज्या संदेशाला, ज्या वचनाला घेऊन चाललेलं आहे, जग म्हणणार आहे चुकीचं आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे, चालणार नाही. तुम्ही काय करणार आहात त्याच्यानंतर? तुम्ही देवामध्ये आल्यानंतर जगाच्या सर्व गोष्टी सोडून ज्यावेळेस वेगळे दिसणारे बनताल, वेगळे वागणारे बनताल, वेगळे चालणारे बनताल, जग तुम्हाला मग काय करणार? नाव ठेवणार आहे, आमच्यासारखं नाही दिसत, आमच्यासारखी नाही दिसत, आमच्यासारखं नाही करत. तुम्ही काय करणार? सगळं जग आणि सगळ्या जगाच्या गोष्टी मिळून तुम्हाला आज रोख लावण्यासाठी काय करते? प्रयत्न करत आहे. तुम्ही काय करणार आहात? प्रभू म्हटलं, आता मी नाही येणार याच्या पुढे. आतापर्यंत भाकरीसाठी कुरकुर करत होते, पाण्यासाठी कुरकुर करत होते, ठीक आहे, पण बायबल सांगतं प्रभू परमेश्वर हा ईर्ष्यावान देव आहे. ईर्ष्यावान काय आहे? देव आहे. अरे एकदा तुम्ही एखाद्या लेकराला, आईला सोडून दुसरीला आई म्हणून सांगा, मामी 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 मामी, मग त्या आई बघा असं लेकरू काय झालं. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की एखादी स्त्री एखादी आई
आपल्या लेकराला दुसरी स्त्री जास्त माया लावते हे देखील तिला बघवत नाही. माझ्यापेक्षा जास्त जीव लावते काय आहे बाबा? माहिती आहे का मला? दिस इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मदर. हे आईचा गुणधर्म आहे. प्रभूला तुम्ही त्याला भजण्यापासून दुसऱ्याला बसत प्रभूला हे पाहू शकत नाही. तो तुम्ही प्रभूला प्राधान्य देण्याऐवजी दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य देतात. प्रभू हे पाहू शकत नाही. Maybe it may be your education, it may be your career, it may be anything, it may be your marriage, it may be your self-love. God doesn't accept it. प्रभूला हे मान्य नाही, कारण की तो ईर्ष्यावान देव आहे. त्याची इच्छा की माझे लोकांनी माझ्यावरतीच जास्त प्रेम करावं, अजून कोणावरती नाही. हालेलुया. बघा 15 वर्ष बायबल काय सांगतं की ज्यावेळेस परमेश्वर म्हटलं मोशेला मी नाही येणार तुझ्यासोबत, ज्यावेळेस देवाच्या लेकरांनो जग सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतील, रोक लावण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? ज्यावेळेस परमेश्वर म्हटला मी नाही येणार तुझ्यासोबत, मोशे काय म्हणाला? 33वा अध्याय आणि 15 वचन बघा. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसतास तर आम्हास येथून पुढे येऊ नको. तुझी कृपादृष्टी माझ्याबरोबर तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? बघा देवाच्या लेकरांनो, मोशे म्हटला की प्रभू जर तू माझ्या सोबत त्या ठिकाणी येत नाहीये तर मला जायचं नाही. मला त्या ठिकाणी अरे तो वचन दत्त देश होता. ते लोक जंगलामध्ये होते. त्या ठिकाणी सुख सोयी आराम सगळ्या गोष्टी पुरवठा होणार होता त्या गोष्टी ठिकाणी. पण मोशे काय म्हणतो, प्रभू जर तू नाहीये तर मला तिकडचा दुधा माझाचा देश पाहिजेच नाही, मला तिकडचा आयुष्य आराम पाहिजे नाही. जर तू नाहीये तर मला ते शून्य आहे. देवाच्या लेकरांनो, प्रभू विषयी तुमची आज काय ओढ आहे? प्रभू विषयी तुमची काय तहान आणि भूक आहे? प्रभूला सोडून एखादी गोष्ट आपल्याला भेटत आहे तर ती प्रभू पेक्षा आपल्याला प्रिय आहे का प्रभू प्रिय आहे हे आपण दाखवून देतो. मोशे काय म्हटला की मला तो दुधा माताचा देश पाहिजेच नाही जर तू नाहीयेस तर. आज आपण काय विचार करतो? हालेलुया. समजतं मी काय बोलतो देवाच्या लेकरांनो? आज आपण प्रभू नसला तरी आपल्या जीवाला चालतंय. प्रभू जरी नसला तरी आपल्याला ऍडजस्ट करून चालतो. समजून घ्या, सो व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभू विषयीची तहान, प्रभू विषयीची भूक तुम्हाला प्रभूला पुढे ठेवण्यास मदत करेल. ज्ञान नाही, प्रभूविषयीची तहान, प्रभूविषयीची भूक तुम्हाला प्रभूला पुढे ठेवण्यास काय करेल? सामर्थ्य देईल, मदत करेल, अजून काहीच नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बायबल काय सांगतं बघा. एक शेवटचं वचन पाहूया आणि हा मेसेज आपण संपूया. की आज ही तहान आणि आज ही भूक लोकांमधून काय होत आहे? लुप्त होत आहे. 2 वचन आपण पाहत आहोत की देवाच्या लेकरांनो, ज्याच्याबद्दल पौलनी पहिलेच प्रचारक करून ठेवलेला आहे, त्याच्या शिष्याला तिमोथेला सांगून ठेवलेला आहे की असे दिवस येत आहेत की लोक फक्त त्यांची कानाची खाज जिरवण्यासाठी संदेश ऐकतील. काय? त्यांच्या कानाची खाज जिरवण्यासाठी. अरे हा बाबा, चर्चला गेलो, आज चांगला संदेश ऐकला, अरे आज काय बरं वाटलं. पण त्याच्यातून काय? त्याच्यातून पुढे काय? काहीच नाही. हो, आज पास्टरनी, अरे ते ब्रदर आमच्या घरी आले, त्यांनी काय आज भविष्यवाणी केलेली आहे. हो, माझा मुलगा लंडनला जाणार आहे, अमेरिकेला जाणार आहे. काय करणार तिकडे जाऊन? काय करणार?
देवाच्या लेकरांनो, सो व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलनी त्यावेळेस प्रचार करून ठेवला. ते मग त्याला सांगून ठेवलं, डोंट कॉम्प्रोमाइज विथ द वर्ड. वचनासोबत तालमेल करू नको. जे आहे ते प्रचार कर, जे आहे ते प्रचार कर. लोकांची गय करू नको, कारण की जर गय केली तर तू त्यांना नरकात ढकलणारा बनशील. लोकांची गय करू नको, तू प्रचार कर. कारण की हे लोक ज्यांना तू आज वचनाने ताडा करशील, वचनाने प्रहार करशील, तेच तुला ते स्वर्गात भेटले बोलतील, अरे ब्रदर पास्टर आपने प्रचार नहीं किया रहता तो मैं आज इधर नहीं होता, नहीं होती. तुमच्या त्या प्रचारामुळे माझं जीवन बदललं. माझं जीवन साईडलाईन झालं होतं, वेगळ्या ट्रॅकवर चाललं होतं. पण धन्यवाद, त्या संडेचा प्रचार मी अजून पण माझ्या मनात आहे. मी विसरले नाही. त्या संडेने मला आज स्वर्गात आणलेलं आहे. विल मीट संडे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, म्हणून देवाच्या लेकरांनो, या शेवटच्या टाइम मध्ये आपल्याला खूप हुशार आणि खूप सज्ज राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बघा, एक सोल्जर जो आहे, एक सोल्जर, तुम्ही त्याला बॉर्डरवरती उभा करा आणि मस्त चिकन मटन खाऊ घाला आणि सांगा आता बॉर्डरवरती उभा राहायचं आहे. काय करणार बॉर्डरवरती जाऊन? तो काय करणार? हा, त्याची ड्युटी काय? बॉर्डरवरती जाऊन जागा राहण्याचं आहे. गन मशीन घेऊन एनिमी आराय का? अरे मग तुम्ही त्याला एवढं चिकन मटन खाऊ घातलंय, तो तिकडे जाऊन गन मशीन घेऊन बसणार. पाणी मारल, थोडा बसेल, पण परत डुलक्या येणार. तुमच्या शरीराचे, तुमच्याने आपल्या शरीराचे चोचले डेंजर आहेत. ते तुम्हाला आध्यात्मिक माणसाला झपकी घ्यायला लावणार. म्हणून फास्ट अँड प्रे, उपवास व प्रार्थना करा. उपवास व प्रार्थना करण्यामध्ये तुम्ही काय करू नका? गय करू नका, किंवा तुम्ही तडजोड करू नका, किंवा तुम्ही वाट बघू नका. वाट बघू नका. अरे चर्च फास्ट प्रे करेगा तभी मैं भी फास्ट प्रे करेगा. पास्टर सांगेल त्यावेळेस आम्ही करू. ज्यावेळेस चर्चची फास्टिंग प्रेयर असेल त्यावेळेस आम्ही करू. चर्च, पास्टर, फेलोशिप हे फक्त आपल्याला कशासाठी दिले प्रभूने? आध्यात्मिक वाढीसाठी. पण तुमच्या जीवनाला तुम्हाला सांभाळायचं, माझ्या जीवनाला मला सांभाळायचं आहे. देयर इज अ पॉइंट. एक पॉइंट आपल्या जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये एक पॉइंट आहे की जिथे आध्यात्मिक सर्वायलन्स, आध्यात्मिक देखणी आपल्यालाच करायची आहे. कुणी नाही अजून. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्यामधली ताण आणि भूक कधी संपता कामा नये. मोशे म्हटला की तू जर येत असेल तर आम्ही जाऊ, नाही तर मग मला तिकडे जायचं नाही. आणि मग प्रभू म्हणतो की ठीक आहे बाबा, तुझ्यासाठी मी येत आहे. हालेलुया. तुझ्यासाठी मी येत आहे. तुम्ही का कॉम्प्रोमाइज करता? डोंट कॉम्प्रोमाइज विथ द वर्ल्ड. तुम्ही प्रभूला धरून राहा, तुम्ही प्रभूचं वचन धरून राहा, तुम्ही प्रभूच्या आत्म्यामध्ये त्याच्या दर्शनासाठी तडपत राहा, लुलपत राहा. प्रभू तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हो, तसं मागच्या रविवारी आपण पाहिलं की जशी ती घरणी पाण्यासाठी लुलपते, तसा माझा जीव परमेश्वराच्या भेटीसाठी लुलपत आहे. दावीद राजा असून त्या पोझिशन मध्ये दररोज येतो की माझा जीव प्रभूसाठी व्याकुळ आहे. तुमचा जीव प्रभूसाठी व्याकुळ होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जग बघा, ऐका देवाच्या शेवटचं वचन, इफिस्करस पत्र 5वा अध्याय आणि 18व वचन. ओनली वन वर्ड अँड विल क्लोज दिस मेसेज. आय बिलीव्ह की हा संदेश तुम्हाला समजत आहे. हे जग तुम्हाला खायला प्यायला बोलवणार, हे जग तुम्हाला पार्टी करायला बोलवणार, हे जग तुम्हाला प्यायला बोलवणार, हे जग तुम्हाला सर्व ऐशो आराम त्यांच्या संगती करण्यासाठी बोलवणार. पण बायबल काय सांगता ऐका. इफिस्करस पत्र, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया.
देवाच्या लेकरांनो, मी काय बोलतो तुम्हाला समजून घ्या. मी शेवटचा पॉईंट सांगत आहे. तसा त्या माणसाला तलब लागते. जशी त्या माणसाला काय लागते? तलब लागते. संध्याकाळ झालेली आहे, मला सी तुम्ही या वचनाकडे बारकाईने पहा. द्राक्ष रसाची तुलना कशासोबत होत आहे? द्राक्ष रसाची तुलना कशासोबत होत आहे? कशासोबत होत आहे? कशासोबत होत आहे? पवित्र आत्म्यासोबत. समजून घ्या की जशी त्या माणसाला तलब लागते, अरे संध्याकाळ झाली, कुठून बंदोबस्त करू? मी कुठून बंदोबस्त करू? मला जायचंय, अड्डे पे जाना है, नाके पे जाना है. जशी त्या माणसाला तलब लागते तशी देवाच्या लेकरांनो तुम्हाला तलब लागली पाहिजे प्रभूच्या भेटीविषयी. आज लेकरांना असे मी तुम्हाला सांगतो, आज दारू आणि सिगरेट, तंबाखू, गुटखा हे व्यसन नाहीये. समजून घ्या. याच्यापेक्षा मोठं व्यसनामध्ये आज लोक अडकलेत. याच्यापेक्षा मोठ्या व्यसनामध्ये लोक अडकलेले आहेत. ते म्हणजे आहे या मोबाईलचं व्यसन. मोबाईलचं व्यसन. आज देवाच्या लेकरांनो मी तुम्हाला सांगतो, दारू, गुटखा, सिगरेट या सगळ्या गोष्टीपेक्षा मोबाईलचं जे व्यसन आहे ना, ते खूप डेंजर आहे. कारण की हे व्यसन असं आहे की जे तुम्हाला असं दाखवतं की तुम्ही काही पापच नाही करत आहे. तुम्ही काय पापच नाही करत आहे. तुम्ही दारू पिताल तर अरे दारूडा आहे, अरे सिगरेट पिणार आहे, अरे तंबाखू खाणार आहे, अरे गुटखा खाणार आहे. पण मोबाईल चालवणाऱ्यांना असं काय म्हणता का? मैं दारू नहीं पीता, सिगरेट नहीं पीता, गुटखा नहीं खाता, मैं सिर्फ मोबाईल चलाता हूँ, मैं सिर्फ मोबाईल चलाता हूँ. इट इज मोर डेंजरस स्पिरिट. ज्याच्याबद्दल संदेशाने सांगितलं, या शेवटच्या दिवसामध्ये असे दिसणारं स्पिरिट नाही, रिलिजियस स्पिरिट विल कम. धार्मिक आत्मा असा उतरून येईल की जो तुम्हाला समजू देणार नाही की तुम्ही खरंच पापामध्ये आहात का तुम्ही धार्मिकतेमध्ये आहात. हालेलुया. जशा रीतीने आज देवाच्या लेकरांनो त्या माणसांना तलब लागते चहा घेण्याची, सिगरेट पिण्याची, दारू पिण्याची, मिसरी घासण्याची तलब लागते, मोबाईल घेण्याची तलब लागते, तर तुम्ही त्यांना सांगा, अरे थोडंसं बायबल वाचून झोपा. अशी डोळे जोडवतात त्यांचे, विचारू नका. सगळ्या दुनियाचं भारी पण त्यांच्यावर टाकलेलं आहे. एवढे डोळे जडवतात, डोकं जडवतात, नाही वाचूच शकत नाही. प्रभू प्लीज अंडरस्टँड मी प्रभू, ले डोकं जड झाले, डोळे जड झालेत प्रभू, आज मला माफ कर, आज बायबल नाही वाचत. थोड्या वेळाने 5 मिनिटांचा मोबाईल, ले थकला जरा मोबाईल बघतो. थोड्या वेळ काय 5 मिनिटं मोबाईल बघतो. अरे 2 तास निघून गेले, 2 तास निघून गेले मोबाईल बघता बघता. 5 मिनिटं मोबाईल बघायचा होता, किती मोबाईल बघता बघता किती वेळ निघून गेला? 2 तास. कुठे घेतला तो डोक्याचा जडपणा? कुठे गेला? जे डोळे जड झाले ते काय झाले? ते माणसांना, व्यक्तीला आज कसल्या गोष्टीची तहान आणि भूक आहे. दिस इज अ व्हेरी क्रुशियल एज, अ व्हेरी क्रुशियल टाइम. जसा मीटिंग संपल्यावरती मोशेला खाली यायचं होतं बघा, त्या लोकांनी थोडासा धीर धरला असता, अजून जास्त नाही, थोडासा धीर धरला असता, ते वासरू बनवलं नसतं तर त्यांना ते प्रभूचे 10 आज्ञा भेटले असते, प्रभू खुश झाला असता. ती मीटिंग संपून मोशे येणारच होता खाली. मीटिंग संपून मोशेला खाली यायचा वेळ झाला होता, पण त्यांचा अधीरपणा काय झालं? त्यांना पापामध्ये पाडून टाकणारा झाला. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, जशी ती मीटिंग संपून मोशे खाली येणारच होता, तशाच रीतीने तो टाइम संपून प्रभू खाली यायचा वेळ झालेला आहे. अधीर होऊ नका.
संयम सोडू नका, विश्वास सोडू नका, वचन सोडू नका. त्याच्या आत्म्यामध्ये तल्लीन होऊन प्रभूचं भेटीसाठी तुमचा जीव लुलपत राहू द्या. ओ जशा रीतीने तो व्यक्ती द्राक्षरसासाठी काय करत आहे, व्याकुळ झालेला आहे. देवाच्या लेकरांनो, तुम्ही प्रभूच्या भेटीसाठी त्या आत्म्यामध्ये व्याकुळ होणं गरजेचं आहे. तुम्ही अधीर राहू नका, तुम्ही आपला विश्वास सोडून देऊ नका, कारण की प्रभू येऊन ठेपण्याची वेळ आलेली आहे. प्रभू कोणत्या क्षणी येईल आपण सांगू शकत नाही. आता माहिती आहे तुम्हाला मागच्या 15 दिवसामध्ये काय काय घडलंय जगामध्ये? बघा प्लीज, आमच्या घरी तर टी व्ही नाही, आम्ही टी व्ही बघत नाही, न्यूज बघत नाही, पण जस्ट कीप अन आय ऑन वॉच ऑन द थिंग्स मूव्हिंग अराउंड द वर्ल्ड. काय होत राहिलंय? अफगाणिस्तानमध्ये भयंकर रीतीचे 2 भूकंप येऊन गेले, भयंकर रीतीचे. भयंकर रीतीच्या सगळ्या जगामध्ये काय इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होत राहिलेला आहे. सुनामी, भूकंप, हे सर्व गोष्टीबद्दल आपण ऐकले मागच्या संदेशामध्ये ना, मत्ते 24 पण ऐकून झालेलं आहे. इट्स बेटर वी रिअलाइज, हे बरं होईल की आपण आता बिलीवर खेळणं सोडून देऊन प्रामाणिक बिलीवर बनून जगणं गरजेचं आहे. समजते मी काय बोलतोय? इट्स टाइम दॅट वी टेक थिंग्स व्हेरी सिरियस, कारण की प्रभू येऊन ठेपण्याची वेळ आलेली आहे. ते लोक थोडेसे असंयमी झाले, थोडक्यासाठी त्यांनी विश्वास सोडून दिला, थोडक्यासाठी त्यांनी परिस्थितीकडे बघून काय केलं, त्यांनी वचन सोडून दिलं. जे काय कार्य झालं त्यांच्या जीवनामध्ये ते विसरून गेले. लेट मी टेल यू वन वर्ड आणि वचन संपवतो मी. दिस यू विल लाईक इट. आय कॅनॉट एंड दिस मेसेज बाय विदाउट दिस वर्ड. नाव लिसन व्हेरी केअरफुली देवाच्या लेकरांनो, कारण की लेट मी टेल यू, लेट्स कम टू द बायबल. एक शेवटचं वचन वाचूया. लेट्स कम टू द बुक ऑफ नंबर. शेवटचं वचन सांगत आहे. या वचनाशिवाय मी हा संदेश संपू शकत नाही. प्रभूला धन्यवाद असो. देवाच्या लेकरांनो, या शेवटच्या टाईममध्ये तुम्ही चालत असताना तुम्हाला मागे खेचणाऱ्या कोणत्या गोष्टी माहिती आहे? तुमचे नातेवाईक नाही, तुमची सोसायटी नाही, तुमचेच जुने विचार, तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आणि तुम्हाला जुन्या गोष्टी आठवण करून देणारे तुमच्या भोवती असणारे लोक तुम्हाला मागे खेचणारे बनतील. नाउ लिसन व्हेरी केअरफुली, की आता जे लोक होते, आता हे लोक जे रानामधून चालले दररोज काय खातेत? काय खाते? बोललं तर बरं वाटतं मला माहिती. आणि काय पित होते? तहान लागली की पाणी पित होते. स्वर्गातलं जेवण खात होते. अरे मी आता प्रभूमध्ये नवीन जन्मलेलो आहे, मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. ओ हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओ प्रभू, मी बायबल वाचतो, मला असं होतं, मला तसं होतं. बोलता बोलता काय झालं? 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 6 महिने गेले, वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. हा, आणि मग ती गोष्ट जी एक नवीन आत्म्यामध्ये होती ती आता काय झालेली आहे? प्रभू तुमच्याशी बोलतोय, प्रभू तुम्हाला दाखवतोय. ती गोष्ट रुटीन झाल्यामुळे, रुटीन म्हणजे काय बोलू शकते त्याला मराठीमध्ये? दररोजचं झाल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे? कमी झालेली आहे. पहिले काय, अचानक प्रगटीकरण भेटायचं, अचानक प्रकाशन भेटायचं, अचानक बायबल, अचानक प्रार्थना करताना मला दर्शन भेटायचं, प्रकाशन भेटायचं. पण आता ते दररोज भेटतंय, तर काय, ती व्हॅल्यू कमी झालेली आहे. व्हॅल्यू कमी झालेली आहे. बघा त्या लोकांसोबतही असंच झालं. ते लोक काय खात होते? स्वर्गीय मान्ना खात होते. स्वर्गीय मान्ना म्हणजे स्वर्गीय प्रकाशन खात होते, स्वर्गीय भाकर खात होते. या 11व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून वाचूया का?
बघा, द बुक ऑफ द बुक ऑफ नंबर्स, गणनाचं पुस्तक, याचा 11वा अध्याय. मग लोक संकटात सापडल्यासारखे बिलकुल करू लागले. ते परमेश्वराच्या दारी पडले. ते एकूण परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली. तेव्हा अग्नी शमला. यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. ओके, वाच बेटा पुढे. त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला. बघा, त्यांच्यामध्ये कोण होता? मिश्र समुदाय. त्यांच्यामध्ये मिश्र असून पण ते त्या प्रवासाला काय होते? निघाले होते. अरे, यांचा देव काय चमत्कार करतो, अरे काय 10 चमत्कार केले यांच्या देवाने, म्हणून ते पण त्यांच्यासोबत निघाले होते. पण ते निवडलेले होते का? देवाच्या लेकरांनो, तुम्ही देवामध्ये आल्यानंतर, प्रभूच्या आत्म्याने भरल्यानंतर तुम्ही प्रार्थना करता, त्याच्यामुळे चिन्ह चमत्कार होतील. तुमची प्रार्थना ऐकून, तुमची प्रार्थनेच्या द्वारे कार्य बघून तुमच्या अवतीभोवती असणारे लोक पण तुमच्या संगती फिरतील, तुमच्या संगती फिरतील. पण म्हणून प्रेरवाला आहे, म्हणून आंधळा विश्वास ठेवू नका. प्रेरवाली सिस्टर आहे म्हणून आंधळा विश्वास ठेवू नका. बघा काय झालं. आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खावयाला मांस कोण देईल? मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत. बघा, त्यांना आठवण कुठलची येते? खातात काय ते? सध्या काय खाते? दररोज काय खाते? फक्त मान्ना नाही खाते, मान्नासोबत त्यांना मांस पण भेटतंय, लावे. अरे दररोज तेच मटण, दररोज चिकन खाऊन कंटाळा आलेला आहे. ए मम्मी, तू काय तीच भाजी दररोज करते? असे बोलतात ना लेकरं. काय ती भाजी, तीच भाजी. ते लोक काय खाते? स्वर्गातली भाकर आणि लावे खात आहेत, मांस खात आहेत. पण बघा पुढे वाचूया, ते म्हणत आहेत, काय म्हणत आहेत? की आम्ही मिसरमध्ये होतो. त्यांना आठवण कुठलची ते बघा. तुमचं मागचं जीवन, तुमचं प्रभूमध्ये येण्याच्या आधीचं जीवन, आधीचे मित्र, आधीची संगत, आधीचे त्यांच्यासोबत तुम्ही उठता बसता फिरलात, तुम्हाला ते कधी खेचणारे बनतील समजणार नाही. अरे यार, प्रभूमध्ये यायच्या पहिले काय दिवस होते यार माझे, काय गाणे गायचो मी, काय आवाज होता यार माझा, काय मी असं काम करायचं, काय तसं करायचं, काय स्टायलिश राहायचो मी. आता चर्चमध्ये गेल्यापासून पास्टर म्हणतात केस कापायचे नाही, मेकअप करायचा नाही, असे कपडे घातले तर चालणार नाही, अशा संगतीमध्ये फिरायचं नाही. काय यार, कुठेतरी जेलमध्ये आल्यासारखं झालंय काय मला, कुठेतरी जेलमध्ये आल्यासारखं झालंय काय. तुमचं मागचं जीवन, मागचे विचार, मागची संगत तुम्हाला अडकवणारी आहे, समजून घ्या. काय झालं बघा, ऐक, वाच बेटा पुढे, परत पहिल्यापासून वाच जरा. मिसर देशात 4 पासून त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकांनी पुन्हा रडगाणे गाऊन. त्यांच्या सोस घेतल्यामुळे हे लोक शांत होते, पण ते लोक सोस घेतल्यामुळे, त्या लोकांनी कुरकुर केल्यामुळे यांना पण जोर आला. एक बाळ, दोन्ही बाळ शांत असतात, एक बाळ भॅ करायला लागलं की दुसरं ऑटोमॅटिक लगेच करणार. तुम्ही नाहीये तसे, पण तुम्ही ज्यांच्यामध्ये उठताय बसताय, त्यांच्या संगती फिरताय, त्यांनी तुम्हाला फुस लावली, पिन लावली. तुम्ही नव्हता, पण तुम्ही पण ठीक आहे, इतना फोर्स कर रहा है ना, इतना फोर्स कर रहे है ना, चला मग. फोर्स डेंजर आहे, समजून घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय बोलतोय? ते लोक शांत होते. कोण? देवाचे लोक जे निवडलेले होते ते शांत होते, पण मिश्र समुदायाने फूस लावली, शोज घेतला, कुरकुर सुरू केली. हे पण सुरू झाले. बघा पुढे, आम्हाला खावयास मांस कोण देईल? आता काय खात होते? मांसच खात होते. ओके, कोण देईल? तरी किती अविश्वास. ज्यांनी पाणी पुरवलं, ज्यांनी लावे पुरवले, ज्यांनी स्वर्गीय भाकर पुरवली, त्याच्याकडे त्यांना लक्ष नाही. का? कारण की जे संगती फिरतायत
त्यांनी आठवण कुठलची करून दिली? मिसरची आठवण करून दिली. क्या ग्रुप था अपना यार, काय ग्रुप होता आपला. आता तू काय ग्रुपमध्ये येत नाहीस आजकाल. आणि ते बघून माणसाचं मन नाराज होतं माहिती आहे तुम्हाला. खरंच यार, तुम्हाला प्राऊड फील झालं पाहिजे. मी त्या ग्रुपमधून निघून मोठ्या ग्रुपमध्ये, स्वर्गाच्या ग्रुपमध्ये जॉईन झालोय. पण मन नाराज होतं माहिती आहे तुम्हाला. मन या गोष्टी समजू शकत नाही, मनाला या गोष्टी समजत नाही. म्हणून तुम्ही प्रभूसाठी भुकेले पाहिजे, प्रभूसाठी तुम्ही व्याकुळ पाहिजे. बघा या लोकांना तिकडची आठवण आली आणि काय झालं बघा. मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावायला मिळत असत. बघा मिसर देशामध्ये आम्हाला, त्यांना मासेची आठवण आली, पण मागून चापडाका पडत होते त्याची आठवण नाही आली. मागून चाबूक पडत होता, छडी पडत होती, त्याची आठवण नाही आली. ओके, त्याची आठवण आम्हाला येते. आम्हाला त्याची आठवण येते. हो काय मासे होते, क्या वो पापलेट था, क्या बात थी वो मासे में. जगाच्या गोष्टी खूप देखण्या, खूप सुवासिक, खूप चांगले आहेत. एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स अँड ग्लॅमर्स इज नॉट गोल्ड. ओके, त्यांना क्या मच्छी था यार वो टाइम पे, उधर क्या मच्छी मिलता था, वो बात इधर नाही यार, मासेच खायला भेटत नाही. प्रभू काय वेगळाच काहीतरी देतोय दररोज. ओके, त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण याची आम्हाला आठवण येते. कसली आठवण येते बघा यांना, कसली आठवण येते त्यांना. अरे ते काय खात येते त्यांना काय आठवण येते. अरे काय काकड्या होत्या, काय खरबुजे होते, काय कांदे होते, काय लसूण होता. दिस इज व्हॉट द फ्लेश विल डू टू यू. हेच तुमच्या भोवती उठणारे बसणारी संगत तुमच्या सोबत करणार. आणि म्हणून तुम्हाला एक फेलोशिप जे आत्म्यामधून तुम्हाला धरून राहतील ती खूप गरजेची आहे. नहीं तो मग हाय अरे क्या यार वो चर्च में चलता है, चल मेरे साथ वो चर्च में, हमारे इधर चर्च है, चल रही हमारे चर्च में चलता है ये सब, हम कर सकते हैं. तुम्हारे चर्च में नहीं चलता है क्या? हमारे पास कुछ नहीं बोलता है. त्यांना कसली आठवण येऊ लागली देवाच्या लेकरांनो. त्या मिसर, त्या गुलामगिरीची आठवण येऊ लागली. मासे, काकड्या, कचुंबर, खरबुजे, त्याची आठवण येऊ लागली. स्वर्गीय जेवण सोडून त्यांना, स्वर्गीय मान्ना सोडून त्यांना त्या कचऱ्याची आठवण येऊ लागली. काय पुढेचं वचन वाच बेटा. पण आता आमचा जीव सुकून गेला. आमचा जीव काय झालाय, कशामुळे चुकून गेलाय माहिती तुम्हाला काय? ऐका, येथे या मन्नाशिवाय आमच्या दृष्टीत काहीच पडत नाही. बापरे, येथे या मानण्याशिवाय, अरे मानना काय खाताय हे तुम्हाला समजतच नाही. तुम्ही काय खाते म्हणून त्याची व्हॅल्यू नाही. ते दररोज भेटतंय ना. आता ज्या दिवशी उपाशी होतो आणि मानना पडला, प्रभूने सांगितलं एक्स्ट्रा घ्यायचं नाही, तरी लोक हावरट पण एक्स्ट्रा घेऊन आले आणि त्याच्यामध्ये किडे पडले. ज्या दिवशी भुकेले होते, व्याकुळ होते, मानना भेटल्यावरती आनंद झाला. पण ज्यावेळी तोच मानना दररोज भेटू लागला, व्हॅल्यू कमी झाली. प्रभू दररोज माझ्याशी बोलतोय, दररोज मला प्रकाशन देतोय, दररोज असं होतंय. व्हॅल्यू कमी झाली, तहान कमी झाली, भूक कमी झाली, प्रभूविषयी आत्मीयता कमी झाली. आम्हाला आता इथे आमचा जीव सुकून गेलाय का? वाच. आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे या म्हणण्याशिवाय आमच्या दृष्टीत काहीच पडत नाही. हा मान्ना खाण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. देवाच्या लेकरांनो, आपण काय खात आहोत, कशाविषयी, कशासाठी प्रभूने आपल्याला वेगळं केलेलं आहे याची जाणीव आज तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. मी अशाच रीतीने वेगळा नाही झालेलो आहे, वेगळी नाही झालेली आहे. प्रभू माझ्यापासून काहीतरी करू इच्छित आहे. लक्षात राहू दे. संदेश काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला देवाच्या लेकरांनो, जेवढी तुम्हाला इच्छा नाहीये ना, त्याच्यापेक्षा जास्त इच्छा प्रभू तिकडून धरत आहे तू मला त्याच्यासारखं बनवण्याची.
संदेश काय म्हणतो, जेवढे तुम्ही तहानेले भुकेले नाहीये प्रभूचा आत्मा घेण्यासाठी, तेवढा प्रभू आतुर आहे तुम्हाला पवित्र आत्मा देण्यासाठी. तेवढा प्रभू आतुर आहे. पण आपल्याला तेवढी पण तहान, तेवढी पण भूक आज राहिलेली नाहीये का, की प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला हे पाहिजे. हे वचन, हे दान, हे फळ मी का फक्त वाचणारा बनणार आहे का प्रभू, मला हे पाहिजे. माझ्यामध्ये हे दान मला पाहिजे, माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळ मला पाहिजे प्रभू. त्या आवेशाने, त्या व्याकुळतेने आज जो मागेल प्रभू त्याला देणार आहे. प्रभू त्याला देणार आहे. चर्चला येणारे, प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे फक्त आपल्याला बनायचं नाहीये. मी जर प्रार्थना करणार तर त्याच व्याकुळतेने प्रभूच्या दर्शनासाठी प्रार्थना करणार. जर मी बायबल वाचणार तर प्रभू या बायबलमधून, या वाचनाच्या द्वारे तुझं हृदय काय होतं मला ते आज तू सांगणारा बन, मला ते दर्शन देणारा तू बन. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्यातली तहान, तुमच्यातली भूक आज जर कमी झाली असेल तर समजून घ्या की मला काहीतरी रोग लागलेला आहे, मला काहीतरी आजार झालेला आहे, मला काहीतरी आजार झाला म्हणून मला ही भूक, ही ताण नाहीये. आणि जर असं असेल तर या प्रभूकडे या. तो म्हणतो मी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, मी वैद्यांचा वैद्य आहे, मी सर्व आजार रोगराईमधून तुला बरं करून पाठवणार आहे. हालेलुया. आज त्याच आग्रहाने प्रभूकडे या. प्रभू, तो आवेश माझा कुठे गेलेला आहे, ती तहान माझी कुठे गेलेली आहे, ती भूक माझी कुठे गेलेली आहे. आज प्रभू माझ्या आत्म्याला तू बरं कर, माझ्या आत्म्याला चंगाई दे प्रभू, या रोगापासून मला मुक्त कर. ओ प्रभू, तू दिलेल्या त्या उद्धाराचा अनुभव मला पुन्हा एकदा होऊ दे. तू दिलेल्या उत्सुकतेच्या आत्म्याने मला पुन्हा एकदा सावरून धर प्रभू. Hallelujah. Let us all stand and let's call on to that living name of